कार्यकर्त्यासाठी लढला पाहिजे असा लढवय्या नेता म्हणजे रविराज गोगोई. आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते. दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रविराला करणार आहे. आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे. आणि मला माहीत आहे की दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज घोष होते त्यावेळेस त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा निघलं. अमरावती में विधायक रवि राणा के बयान के बाद बीजेपी में राजनीतिक हलचल तेज हो गई है। राणा ने दावा किया था कि तिवसा विधानसभा क्षेत्र में बदलाव निश्चित है और पहले रविराज देशमुख का टिकट काटने में उनकी भूमिका थी। इस बयान के बाद बीजेपी ने तत्काल पत्रकार परिषद लेकर राणा पर पलटवार किया। बीजेपी विधायक राजेश वानखेड़े, विधायक और जिलाध्यक्ष प्रताप अड़सड़ तथा विधायक प्रवीण पोटे ने राणा के बयान पर सवाल उठाए। राजेश वानखेड़े ने कहा है कि बीजेपी में टिकट काटने या देने का फैसला वरिष्ठ नेतृत्व करता है और पार्टी के बारे में कोई बाहरी व्यक्ति बयान देगा तो सभी नेता एकजुट होकर जवाब देंगे। प्रताप अड़सड़ ने कहा है कि टिकट का अंतिम फैसला बीजेपी के पार्लियामेंट्री बोर्ड में होता है। वहीं प्रवीण पोटे ने कहा है कि बाहर के व्यक्ति का टिकट को लेकर दावा करना उचित नहीं है। बीजेपी नेताओं ने कहा है कि ऐसे बयानों से कार्यकर्ताओं में भ्रम पैदा करने की कोशिश हो रही है की पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणं इतका विषय नाही आहे, हे लक्षात घ्या. हा विषय आमचा स्थानिक लोकांचा आहे आणि इतकं मोठा नाही आहे की त्यात कोणाची तक्रार करावं. मला वाटत नाही या गोष्टी तक्रार करण्यासारखं. हे उद्या काय झालं तर म्हणतो की आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना असं नाही वाटलं पाहिजे किंवा काय चाललं, हे आमचे जे नेते आहे ते नेते नाही का हा नेता आहे असं जर संभ्रम तयार नाही झाला पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून प्रेस घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. पक्षाची तर जाऊच द्या, पण पक्षांची जेही आमचे शीर्षस्थ नेते आहेत त्यांचेही आजपर्यंतचे हेच स्टेटमेंट आहे. ते देवेंद्रजी असतील की माननीय मोदीजी असतील किंवा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो, त्या सगळ्यांनी आजपर्यंतही प्रत्येक वेळी हे सांगितलेलंच आहे की पक्षाची तिकीट ही पार्लमेंटरी बोर्डामध्येच फिक्स होते. त्यामध्ये सगळे जे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य असतात ते यामध्ये विचार करतात, चर्चा करतात आणि निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच्यानुसार या तिकिटा फायनल होत असतात. त्याच्यामुळं कोणाची तिकीट मी कापलीन, कोणाची तिकीट मी देतो हा विषय तर मान्यच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्या स्टेटमेंटमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे असं मला वाटतं. कोणी काय म्हणेल याला काही अर्थ नाही आहे. जेव्हा आमच्याच भरोशावर तुमची पार्टी चालते आहे, याचा तुम्ही थोडंसं भान ठेवलं पाहिजे. आणि राहता काल जे त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावर आमचा तिकीट कापण्याचा अधिकार आमचे पार्टीचे नेते, शीर्षस्थ नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आमचे, मोदीजी अमित भाई आहे, मोठे मोठे माणसं आहे. याची आश्रयीतच आपली पार्टी चालू आहे म्हणा. आम्हाला कुठं सांगतो तो. भविष्यात म्हणजे असं आहे की आमच्या पार्टीच्याबद्दल कोणी बोलू नये. आमच्या पार्टीची तिकीट देणार ते कोण किंवा आणखी काय, आमच्या पार्टीच्याबद्दल जर बोलत असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणारच आहे. काही विषय नाही त्याच्यात.